महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे सातत्यानं अशा चर्चा घडवून आणल्या जात आहेत की ते नाराज आहेत, ते गावाकडे गेले आहेत. एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेल्याची चर्चा आहे. पण हे करणाऱ्यांची काही खास मंडळी आहे की ज्यांना एकनाथ शिंदे हे नेहमी खूपच आहेत. याची सुरुवात बघा, विधानसभेची निवडणुका झाल्या आणि अगदी बहुमतानं महायुती निवडून आली. भारतीय जनता पार्टीचे प्रचंड बहुसंख्येनं आमदार आले, एकनाथ शिंदेंचे आले आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे पण आले आणि एकूणच 200च्या वर संख्या गेली. विरोधी पक्ष होण्यासाठी पात्र जेवढे आमदार पाहिजे ते पण मिळाले नाही. आणि अशा काळामध्ये एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नाही, फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं हा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला. ही बातमी समोर येते. सीएम पदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित असल्याची सूत्रांची माहिती मिळते. आणि मग शिंदेना कसं कन्व्हिन्स करायचं, कसा हा निरोप त्यांच्यापर्यंत द्यायचा, कसं त्यांना मान्य करायला लावायचं. तर शिंदे पण मी मुख्यमंत्री होणार, माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे विधानसभेच्या अगोदरचे जे 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री पद आणि भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळाली ती शिंदेंच्यामुळे मिळाली. आणि म्हणून आता या परिस्थितीमध्ये लगेच सरकारमध्ये थोडेसे आमदार जास्त आले की मला काढणं काही योग्य नाही हे त्यांचं म्हणणं होतं. मग सगळीकडं अमित शहांच्या दरबारामध्येच म्हणा किंवा श्रेष्ठीकडं म्हणा सर्वत्र एकनाथ शिंदेने आग्रह धरला होता. त्यामुळे वेळ लागला, मुख्यमंत्री पदाचं निश्चय होण्यासाठी, निर्णय होण्यासाठी वेळ लागला. तर त्या काळामध्ये एक अजितदादांचा थोडासा विनोद फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला की मी तर शपथ घेणार आहे बाबा, शिंदे साहेबांचं मला काही माहिती नाही. देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ शाम है ना. तक उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ. म्हणजे मी तर उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे, हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील किंवा नाही. पण त्या क्षणापासून म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना कुठंतरी क्रिटिसाइज केलं जात आहे का. मंत्रिमंडळामध्ये खाते देताना हाच विषय आणण्यात आला की एकनाथ शिंदे आडवाडवी करतायत, एकनाथ शिंदे काही खाते मागतायत. मंत्रिमंडळातल्या खाते वाटपाचा विषय संपला की पालकमंत्र्याचा विषय आला. एकनाथ शिंदे आग्रह धरतायत, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, व त्याने आग्रह धरायचा नाही का. पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतंत्र एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. जरी आपली भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रवादी अजितदादांची आणि एकनाथ शिंदेची महायुती असली तरी सुद्धा आपला पक्ष वाढवणं, आपलं संघटन निर्माण करणं, आपली संघटना, पक्ष संघटना बळकट करणं हे प्रत्येक पक्ष संघटनेच्या अध्यक्षाचं कर्तव्य आहे. मग एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद मागणं, एकनाथ शिंदेनी चांगली खाती मागणं, एकनाथ शिंदेनी काही चांगल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या ठिकाणी त्यांचे आमदार आहेत आणि जिथं लोकांनी त्यांना खूप चांगली संधी दिलेली आहे अशा ठिकाणी काही पालकमंत्री पद मागणं हे सगळं नैसर्गिक आहे, पण ते अनैसर्गिक दाखवलं जाते. मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे साताऱ्याकडे गेले, गावाकडे की लगेच एकनाथ शिंदे नाराज. मग त्यांनी खुलासा केला की बाबा मी तिथे काही प्रकल्पावर काम करतोय, मला तिथं वेळोवेळी जाणं भाग आहे. आणि याच काळात उदय सामंत यांची एक बातमी हळूच मीडियावर पसरवली की ते पक्ष सोडणार. दरम्यान उदय सामंतांच्या सोबत 20 आमदार आहेत. तसंच शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता असं मोठं वक्तव्य केलंय खासदार संजय राऊतांनी. त्यामुळे उदय सामंतांनी जाहीर केले की असं काही नाही आहे, आम्ही सगळे मिळून काम करतो. की लगेच उदय सामंताचा इतिहास, मग ते राष्ट्रवादीत होते का, मग कुठं होते, मग ते कसे पक्षातून इकडं आले. एकंदरीत एकनाथ शिंदेना टार्गेट करून, क्रिटिसाइज करून त्यांना ह्या महायुतीतून बाहेर पडायला भाग पाडायचं काही लोकांचं कट कारस्थान असू शकतं. त्याच वेळेस मीडियाने बातम्या पेरल्या की उद्धव ठाकरे फडणवीसाला भेटले, आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटले, संजय राऊत कुठंतरी फडणवीसांना भेटले. सामनामध्ये एक चांगला लेख छापून आला. वातावरण गैरसमजाचं करणं
आणि एकनाथ शिंदेना टार्गेट करणारी मंडळी कोण आहे? तर या सगळ्या प्रकारामध्ये अजून तरी खासदार श्रीकांत शिंदे महाराष्ट्रात फिरत नाही आहेत. पक्ष संघटन वाढवण्यासाठी ते जर फिरायला लागले तर ही या लोकांची मोहीम अजून वाढणार आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये महाराष्ट्रातील जनतेला हे समजून चुकलं आहे की शिंदेनी जे काही 2.5 वर्षात काम केलं आणि लाडकी बहीण योजना वगैरे जे सुरुवातीच्या काळामध्ये आणली, त्याच्या अगोदर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री होते, नंतर कोरोनाच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेच्या काळातच लाडकी बहीण योजना आली, चांगल्या योजना राबवल्या गेल्या. एकनाथ शिंदे स्वतः वर्षावर रात्री 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटताना मी स्वतः बघितलेलं आहे, मी स्वतः भेटलेलो आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला असं कुणी फसवायचा प्रयत्न करू नये, चुकीच्या बातम्या पेरल्या जाऊ नये, त्यांच्यामध्ये गैरसमज केला जाऊ नये. आणि शिंदेसारखा एक नेता ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही ठराविक लोक करतायत, त्याला कुणीही जनतेने बळी पडू नये. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.